नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामर मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी राहते की जोपर्यंत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट बरोबर समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश ग्रामर समजणार नाही। बेसिक कन्सेप्ट मध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे की आपल्याला इंग्लिश हे जे वाक्य आपण तयार करतो त्या वाक्याची रचना, सिंपल सेंटेन्सच्या वाक्याची रचना काय राहते ते बघणार आहे आपण। कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स। सेंटेन्स म्हणजे वाक्य जे आहे त्या वाक्याची रचना काय आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता सब्जेक्ट म्हणजे काय नेमकं? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, सब्जेक्ट म्हणजे कर्ता। आता कर्ता म्हणजे जर सपोज मी म्हणत आहे की आय एम रायटिंग, मग या वाक्यामध्ये म्हणजे कर्ता म्हणजे कोण? जो क्रिया करत आहे त्याला आपण म्हणतो कर्ता, जो क्रिया करत आहे। तर इथे आय म्हणजे कोण? मी सध्या रायटिंग करत आहे, मी सध्या बोलत आहे। तर वाक्यामध्ये मी म्हणजे आय म्हणजे कोण झाला? सब्जेक्ट। आय म्हणजे कोण झाला? सब्जेक्ट। एखादं जर वाक्य घेतलं मी सपोज शाहरुख खान इज डान्सिंग, तर शाहरुख खान इज डान्सिंग मध्ये डान्स कोण करत आहे? शाहरुख खान। तर शाहरुख खान कोण झाला? सब्जेक्ट। शाहरुख खान कोण झाला? सब्जेक्ट, बरोबर आहे। यानंतर आपण बघणार आहे हेल्पिंग वर्ब। यानंतर आहे हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्बला मराठीमध्ये म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद। हेल्पिंग वर्बला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद। सहाय्यकारी क्रियापद काय करतं नेमकं? सहाय्यकारी क्रियापद हे फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करतं आणि सहाय्यकारी क्रियापदच आपल्याला सांगतं की जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स नेमकं कोणत्या टेन्स मध्ये आहे। आता तीन टेन्स आहे। पहिला टेन्स आहे पास्ट टेन्स, पहिला आहे पास्ट, दुसरा आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट आणि तिसरा आहे इट इज फ्युचर टेन्स। आता पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते असतात? वॉज वेअर। तर सेंटेन्स मध्ये जर सपोज वॉज वेअर यूज झालेला असेल तर आपण काय यूज करतो? काय म्हणणार? आपण म्हणणार की हे सेंटेन्स जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये आहे। त्यानंतर प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब असतात एम, इज, आर। आता जर सेंटेन्स मध्ये तुम्हाला एम जर दिसत असेल तर तुम्ही काय म्हणणार की हे म्हणजे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये आहे आणि फ्युचर टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब यूज होतात शॉल बी, बरोबर आहे। म्हणजे जर सपोज तुम्हाला सेंटेन्स मध्ये शॉल बी दिसत असेल तर तुम्ही काय म्हणणार की सेंटेन्स कशामध्ये आहे? फ्युचर टेन्स मध्ये आहे। तर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद पास्ट टेन्स मध्ये आहे वॉज वेअर, प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज, आर आणि फ्युचर टेन्स मध्ये शॉल विल। तर हे फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास एक प्रकारे मदत करतात आणि वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे, कोणत्या काळामध्ये आहे हे सांगण्यास तुम्हाला मदत करतात। यानंतर आहे तुम्हाला उरलेले वाक्य म्हणजे त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट। आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? की उरलेले वाक्य एक प्रकारे म्हणू शकतो, म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ दी सेंटेन्स। आता यानंतर एखाद्या एक्झाम्पल बघू आपण। जसं आता सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं की पर्सन ऑर थिंग। जसं की आय म्हणजे मी सपोज बोलत आहे तर वाक्यामध्ये वर्ब कोण करत आहे? ऍक्शन कोण करत आहे? मी। म्हणजे मी कोण झाला? सब्जेक्ट। मी कोण झाला? सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता। आता कर्ता एक आहे आय म्हणजे मराठीमध्ये काय अर्थ त्याचा? मी। नंतर आहे यू म्हणजे तू किंवा तुम्ही। तू जर एक वचन जरी असेल, एक वचन बद्दल जरी मी बोलत असेल तरी इंग्लिश मध्ये सब्जेक्ट यूज करतो आपण। आणि तुम्ही बरेच लोक जरी असेल तरी आपण काय यूज करणार? यूज करणार। नंतर आहे वी म्हणजे आम्ही। म्हणजे बरेच क्लास मध्ये बसलेले असतील विद्यार्थी, आपण कोणता वर्ड यूज करणार? आम्ही। ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट कशासाठी वापरतो आपण? निर्जीव वस्तूसाठी जसं की पेन झाला, टेबल झाला, ओके, पेन असेल, टेबल असेल, ओके, चेअर असेल तर आपण वर्ड काय यूज करणार? इट। आणि दे म्हणजे ते, हे अनेक वचनसाठी। आता ते केव्हा यूज करणार? जर सपोज एखादा ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर बरेच लोक जर सपोज खेळत आहे, ग्राउंडवर काय करत आहे? खेळत आहे, बरोबर। दे आणि इथे दोन फ्रेंड्स आहेत, ते काय करत आहे? बघत आहे त्यांना। तर एक फ्रेंड जर त्याला दुसऱ्याला जर यांच्याबद्दल माहिती सांगायची असेल तर तो काय सांगणार? की ते म्हणजे दे आर प्लेइंग। तर त्या जागेवर म्हणजे हा व्यक्ती थर्ड पर्सन प्लुरल बद्दल जर बोलत असेल तर तेव्हा आपण काय यूज करणार? की दे आर प्लेइंग। म्हणजे इथे आपण अनेक वचनी साठी यूज करतो दे।
बघून घ्या पुन्हा एकदा. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, निर्जीव वस्तूसाठी वापरतो आपण, आणि दे म्हणजे ते, जे की अनेक वचनासाठी आपण वापरतो. बरोबर आहे. यानंतर आपण बघूया जसं की आपण बघितलं कोणत्या टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, वॉज, वेअर आहे. पास्ट टेन्स मध्ये हे पाठ करायचं तुम्हाला. पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, वॉज, वेअर. प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, एम, इज, आर. प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, एम, इज, आर. आणि फ्युचर टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, शॉल, विल. ओके. पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे वॉज, वेअर. प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर. आणि फ्युचर टेन्स मध्ये शॉल, विल. अशा प्रकारे तुम्हाला हेल्पिंग वर्ब 3 टेन्स नुसार दिलेले आहे. यावर प्रॉपर रिव्हिजन करणे. यानंतर आता एखादा सेंटेन्स जर आपण यूज केलं, आता बघून घ्या सेंटेन्सला आपण एनालिसिस करूया. जसं की तुम्ही ऐकलं असेल की आय एम अ बॉय, हे एक सेंटेन्स आहे. सपोज आय एम अ बॉय. तर इथे बघून घ्या वाक्याच्या रचनेमध्ये आपण सुरुवात कशापासून करतो, सब्जेक्ट पासून. म्हणजे सब्जेक्ट कोण आहे, आय. नंतर काय आहे, हेल्पिंग वर्ब. नंतर काय आहे, हेल्पिंग वर्ब. नंतर काय आहे, ऑब्जेक्ट. नंतर काय आहे, ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे मी मुलगा आहे. म्हणजे याचा अर्थ राहतो मी मुलगा आहे. आय एम अ बॉय. नंतर शी इज अ स्टुडंट. नंतर शी इज अ स्टुडंट. हे सपोज एखादा सेंटेन्स आहे. तर या सेंटेन्स मध्ये आपण म्हणू शकतो की शी इज अ स्टुडंट. तर या सेंटेन्स मध्ये आपल्याला दिलेला आहे की शी म्हणजे काय आहे, सब्जेक्ट म्हणजे ती. शी म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे ती. इज काय आहे, हेल्पिंग वर्ब. तर हेल्पिंग वर्ब काय करत आहे, प्रेझेंट टेन्स आहे, शो करत आहे. म्हणून आपण काय यूज केला इथे, आहे. आणि अ स्टुडंट म्हणजे विद्यार्थिनी, म्हणजे ती विद्यार्थिनी आहे. शी इज अ स्टुडंट. म्हणजे वाक्याची रचना अशी झाली, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर वाक्याची खरी रचना आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे सिंपल सेंटेन्सचे स्ट्रक्चर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलंच असेल की सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं राहतं. यानंतर आपण बघूया की सिंग्युलर म्हणजे काय. सिंग्युलर म्हणजे एकवचन. सिंग्युलर म्हणजे एकवचन म्हणजे काय. जर सपोज मी बोलत असेल सब्जेक्ट बघू आपण, एकवचन मध्ये सब्जेक्ट कोणता येतो, आय म्हणजे मी. हा सिंग्युलर झाला. आय म्हणजे मी बोलत आहे. ही म्हणजे तो. हा तो एकवचनी झाला, सिंग्युलर आहे. बरोबर आहे. नंतर शी म्हणजे ती. हा पण एकवचनी झाला. बरोबर आहे. म्हणजे हे झाले एकवचन म्हणजे सिंग्युलर म्हणू शकणार आपण. याला काय म्हणणार आपण, सिंग्युलर. प्लुरल मध्ये काय येतो, प्लुरल मध्ये येतो वी म्हणजे आम्ही. त्यानंतर दे म्हणजे ते. जसं की तुम्हाला ग्राउंड मध्ये एक्झाम्पल सांगितलं मी, दे म्हणजे ते. हे झाले प्लुरल. पण यामध्ये एक इंग्लिश मध्ये अपवाद आहे. जर सपोज यू असेल तर यू लाही काय लागतो, याला प्लुरल मध्ये कन्सिडर केला जातो. एकवचनी जरी असेल, यू म्हणत असताना एकवचनी जरी असेल तर तो प्लुरल मध्ये कन्सिडर केला जातो. आता सिंग्युलर मध्ये पास्ट टेन्स मध्ये मीनिंग काय होतो, होता, होते असा मीनिंग होतो. ओके. तर सिंग्युलर मध्ये पास्ट टेन्स मध्ये आपण हेल्पिंग वर्ब काय यूज करतो, वॉज यूज करतो. सिंग्युलर मध्ये पास्ट टेन्स आपण हेल्पिंग वर्ब काय यूज करतो, वॉज, वेअर. आणि प्लुरल मध्ये अनेक वचनासाठी काय करतो, वी, वेअर. जसं की एक्झाम्पल आय वॉज असं म्हणतो आपण. आय वेअर कधी म्हणत नाही, आय वॉजच म्हणतो आपण. नंतर ही वॉजच म्हणणार आपण. पास्ट टेन्स मध्ये बोलत असतो तर ही वॉज. नंतर शी वॉजच म्हणणार आपण. ओके, शी वॉजच म्हणणार. वी वेअरच म्हणणार. वी वेअर स्टुडंट्स असं सेंटेन्स. दे वेअर स्टुडंट्स. यू वेअर स्टुडंट्स. सेंटेन्स आपलं असंच बनणार. नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये पास्ट टेन्स मध्ये अर्थ होतो होता, होते. प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्याचा अर्थ होतो आहे असा. आणि फ्युचर टेन्स मध्ये अर्थ होतो असेल किंवा असणार. तर प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर साठी आपण यूज करतो एम किंवा इज. पण इथे एम जो आहे तो फक्त आय ला लागतो. आय साठीच फक्त एम राहतो, बाकी पुन्हा अदर साठी एम लागत नाही. नंतर कोण आहे, शी. तर शी साठी आपण काय यूज करतो, इज. म्हणजे इथे शी इज. ओके. नंतर इथे यूज करणार आपण ही इज.
शी इज ही साठी यूज करणार. नंतर आर जे आहे ते आर प्लुरल साठी कोण आहे वी साठी यूज करणार. वी आर स्टुडंट्स. ओके वी आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. ओके नंतर आणखी म्हणू शकतो यू आर स्टुडंट्स. म्हणजे अनेक गोष्टींबद्दल जर बोलत असेल तर आपण यूज करणार यू आर स्टुडंट्स. यानंतर फ्युचर टेन्स मध्ये काय यूज करणार विल. म्हणजे बघून घ्या आय विल स्टुडंट्स किंवा आय शॅल स्टुडंट. तर शॉल आणि विल आयला दोन्ही लागतात शॉल आणि विल. पण बाकीचे जे सगळे सब्जेक्ट उरलेले आहेत जसं ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, ओके वी म्हणजे आम्ही आणि दे म्हणजे ते अनेक वचनसाठी या सर्वांसाठी काय लागणार आहे विल लागणार आहे. फक्त या सर्वांसाठी काय लागणार विल. आणि आय साठी शॉल किंवा विल दोन पैकी कोणताही लागतो असं नोटबुक मध्ये व्यवस्थित वर लिहून ठेवले. यानंतर प्लुरल साठी फ्युचर मध्ये जसं की सांगितलं की काय लागतो विल लागतो. म्हणजे बघून घ्या पास्ट टेन्स मध्ये सिंग्युलर साठी काय लागतो वॉज लागतो आणि पास्ट टेन्स मध्ये प्लुरल साठी काय लागतो वेअर लागतो. म्हणजे पास्ट टेन्स मध्ये काय वॉज वेअर पैकी सिंग्युलर साठी वॉज आणि प्लुरल साठी वेअर लागतो. प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर साठी काय आहे एम आणि इज आहे. देन प्रेझेंट टेन्स मध्ये प्लुरल साठी आर आहे. त्यानंतर फ्युचर साठी शॉल किंवा विल. तर हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत हे तुम्हाला मदत करणार. यानंतर आपण समोर बघून घ्या की यानुसार चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार. बघून घ्या जसं की सब्जेक्ट आय म्हणजे काय होतो मी. आय म्हणजे काय होतो मी. पास्ट टेन्स मध्ये काय लागला आहे वॉज. म्हणजे आय वॉज अ स्टुडंट. ओके प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्या आहे. म्हणजे सेंटेन्स काय यूज करणार आय एम. जसं की आपण बघितलं आहे की आय साठी काय लागतो एम लागतो फक्त. तर आय एम स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे. आणि नंतर फ्युचर साठी काय लागतो शॉल किंवा विल. म्हणजे आय विल अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी असणार. आय विल स्टुडंट. ओके यू म्हणजे काय होतो तू किंवा तुम्ही. एक वचन जरी असेल तरी आपण यूज म्हणतो. अनेक वचन जरी असेल तरी आपण यूज म्हणतो. ओके देन यू साठी पास्ट टेन्स मध्ये काय लागतो वेअर. म्हणजे यू वेअर स्टुडंट्स. अनेक वचन आलं यू वेअर स्टुडंट्स. यू आर स्टुडंट्स. ओके यू आर स्टुडंट्स म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहे. आणि यू विल स्टुडंट्स म्हणजे तुम्ही विद्यार्थी असणार. वी वेअर अनेक वचन आहे. काय आहे अनेक वचन साठी काय बघितलं आपण वेअर यूज होतो. वी म्हणजे आम्ही. म्हणजे वी वेअर स्टुडंट्स. ओके म्हणजे आम्ही विद्यार्थी होतो. वी आर स्टुडंट्स म्हणजे आम्ही विद्यार्थी आहे. वी विल स्टुडंट्स म्हणजे आम्ही विद्यार्थी असणार. ही वॉज अ स्टुडंट म्हणजे तो विद्यार्थी होता. जसं ही इज अ स्टुडंट म्हणजे प्रेझेंट बद्दल बोलत आहे आणि ही विल स्टुडंट म्हणजे फ्युचर बद्दल बोलत आहे. शी वॉज अ स्टुडंट. शी इज अ स्टुडंट. शी विल स्टुडंट. आता इट बद्दल आपण बघितलं आहे की इट निर्जीव वस्तूंनी वापरले. तर इट साठी प्रेझेंट टेन्स मध्ये करतो आपण वॉज. फ्युचर टेन्स साठी